रमाबाई, स्वतःनी मला तुमचे नाव दिले. स्वतःना तुमची खूप काळजी आहे आणि स्वतःचे तुमच्यावर खूप प्रेम आहे. आज मी तुमचे रूप धारण केले आहे कारण स्वतःच्या नजरेत मला छान उतरावयाचे आहे. आणि रमाबाई, माझी आई म्हणते की पतीचं प्रेम लाभणं हे सर्वात भाग्याचं असतं. रमाबाई, तुम्ही मला आशीर्वाद द्या. मी आज हा तुमचा मानाचा तोडा घालते आहे. काय चालवलंस तू? हा, हे 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 सगळे काय आहे? बाईच्या जातीला एवढी भिटाई बरी नव्हे. बजावले होते की नाही मी तूच? माई, दूर हो माझ्यापासून. सगळे समजावले होते मी तुला. समजावले होते की नाही? पण तरी पहिल्या रमेच्या वस्तूंना हात लावायची हिंमत कशी झाली तुझी मी म्हणते. काही तारतम्य आहे का नाही तुझ्या वागण्यास? माझेच चुकले. सगळ्यांनी मला बजावले होते की अतिलाड करू नकोस, पण मीच डोक्यावर चढवून ठेवले होते. दुर्गा का, हे सगळे माझ्यामुळेच झाले ना हो. मला क्षमा करा. माझेच कपाळ फुटलेले आहे, त्याला तू तरी काय करणार? दुर्गा का, मला ठाऊक आहे वैधव्यासारखा दुसरा शाप नाही, पण ह्या घरातली माणसे किती माया करतात तुमच्यावर. नाही सगुणे, अगं ही मायेची माती जरासं वादळ आलं ना तरी पार दूर उडून जाते. बाईच्या कपाळाला कुंकू असलं तरच तिच्या जगण्याला अर्थ. अगं विधवांनी जगायचं कुठे असते? त्यांनी तर रोज तीळ मारायचंच असते. तुमच्या थोरल्या जाऊबाईंची बुद्धी मुळातच वाकडी. ही गोष्ट आधी मनाशी मान्य करा, म्हणजे बघा सगळे क्लेश निघून जातील. तिला साप चावला म्हणून तुम्ही जीव हलका केलात, पण तिला आहे का त्याचे काही? ती आपल्या वाकड्या बुद्धीला जागली आणि बिनदिक्कत देव घेऊन गेली. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावरच सुरुवात करते. सवाष्णीने कसे वागायचे, कसे मर्यादेत राहायचे, 24 तास कशी घरातली कामे करायची हे शिकवतेच आता तिला. पुरे झालेला अडता. आता त्या शारदा जहागीरदारची नाही, माझी शिकवणी सुरू करते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आज महाशिवरात्री करू महादेवाची भक्ती. लक्ष बिल्व पत्रे वाहू शंकराच्या पिंडीवरती. उठली की नाही रमा? नाही म्हणजे माहितीये ना आज महाशिवरात्र येते. मला हिला काय महाशिवरात्र काय आणि काय काय कुणाच ठाऊक बाई. उठली का झोपली येते. कल्याणच आहे एकंदरीत. नाही तर काय. हे घे गो. असं गोजीरा गोजीरा माझ सासर सासर. दृष्ट लागू नये त्याला सजलं ग माझ घर. आता याची गंमतच करतो. अरे काही गोंधळ घालू नकोस, आधीच सांगतोय. थांब रे आबा, तू दरवेळी असल्या शहाणपणाचे तारे तोडत असतोस. जरा गंमत बघ ना. चल जा, लांब बघ बरा. चल चल.